नमस्कार. आज आपण सोयाबीन, मका आणि कापूस यांचे भाव काय असू शकतात याच्याबद्दल बोलूया. अनेक यूट्यूबमध्ये हे सांगितलं जात आहे की सोयाबीनमध्ये तेजी आलेली आहे, मक्यामध्ये तेजी आलेली आहे, कापसामध्ये तेजी आलेली आहे. हे बरोबर आहे. थोडे भाव वाढतात आहेत, पण खूप जास्त भाव वाढत नाही आहेत. खरं अजून एक आहे की रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. 90 रुपयाचा डॉलर झालेला आहे. या अवमूल्यनाचाही जेवढा फायदा व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. तो काय फायदा? रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे जी आयात होते देशामध्ये ती महाग होते, पण त्याचा सुद्धा तो फायदा होत नाही. त्याचं कारण असं आहे की डॉलरमध्ये जगातल्या बाजारात, अमेरिकेच्या बाजारात भाव वाढलेले नाही आहेत, उलट ते थोडे कमी जास्त होत आहेत. आता आपण उदाहरण घेऊया. मक्याचा भाव. मक्याचा भाव हा जागतिक बाजारात 4.43 म्हणजे $4.43 म्हणजे अमेरिकेचे 4.43 एका बुशेलचा आहे. आता जवळपास 25 किलो म्हणजे एक बुशेल, म्हणजे 4 बुशेल म्हणजे 1 क्विंटल. तर हा $4.43 एक बुशेलचा मक्याचा भाव जर रुपयामध्ये केला तर तो जवळपास 1600-1650 रुपये येईल. आता अमेरिकेत मक्याचा भाव किंवा ब्राझीलमध्ये याच्या आसपास, अर्जेंटिनामध्येही याच्या आसपास असा हा भाव आहे. आणि हा मका जगात सगळीकडे एक्सपोर्ट होतो आहे. अमेरिका जरी घेत नसलं तरी आपल्या आजूबाजूचे देश हे अमेरिकेतनं मका आणतात आहेत. आत्ता अशी माहिती कळली आहे की बांगलादेशमध्ये अमेरिकेचा मका येतो आहे, सिलोनमध्ये अमेरिकेचा मका येतो आहे. आता तिथे जर अमेरिकेचा मका येत असेल, जो आपला जात होता पहिले आपल्या जवळ असल्यामुळे, आणि तो तिथे असा व्यापारी सरकारात चर्चा आहे व्यापारी वर्तुळात की तिथे तो 21-22 रुपयाला येतो आहे. आता तिथे जर तो 21-22 रुपयाला येतो आहे तर आपल्याकडनं सुद्धा मका हा 21-22 रुपयाला गेला तर ते घेतील आपल्याकडनं. याचा अर्थ काय झाला की आपल्याकडे जे आत्ता 1700-1800 रुपयापर्यंत बाजारात भाव गेलेले आहेत, याच्यापेक्षा जास्त भाव काही जाऊ शकत नाही. कारण यंदा मक्याचं उत्पादन खूप वाढलेलं आहे आणि इथेनॉल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मक्याचा वापर त्या प्रमाणात वाढत नाही आहे. कारण मी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं की भारत सरकारने आपल्या गोडाऊनमधला तांदूळ हा सबसिडाईज रेटनी इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांना दिला आणि आता त्यांच्यावर मका किती वापरायचा, तांदूळ किती वापरायचा आणि ऊसापासून इथेनॉल किती करायचं याचीही बंधनं टाकलेली आहेत. आणि मक्याचं उत्पादन प्रचंड वाढलं कारण मागच्या वर्षी आपल्याकडे मक्याला चांगले भाव मिळालेत आणि त्याच्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे पेरे अनेक ठिकाणी कमी झाले आणि बिहारपासून कर्नाटकापर्यंत मका वाढलेला आहे. तर आजची ही परिस्थिती आहे मक्याची. आता मक्याच्या व्यापारात असणारे व्यापारी हे मक्याच्या एक्सपोर्टला सबसिडी मागतात आहेत की जर तुम्ही आम्हाला थोडी सबसिडी दिली तर भारतात 100-1 रुपये क्विंटल शेतकऱ्यांना मक्याचा भाव जास्त मिळू शकतो. दुसरीकडे आता सोयाबीनचं पाहूया की सोयाबीनमध्ये अशीच परिस्थिती आहे. जगाच्या बाजारात सोयाबीनचे भाव वाढत नाही आहेत, ते उलट कमी झालेले आहेत. 12-13 पाऊंड, $12-13 प्रति बुशेलपर्यंत गेलेले भाव हे आता $10.5 खाली आलेले आहेत आणि 3.7 बुशेलचा 1 क्विंटल सोयाबीन होतो. आता 10.59 प्रति बुशेल आणि 3.79 बुशेल एका क्विंटलमध्ये याचा जर गुणाकार केला आणि त्याला 90 रुपयांनी गुणलं तर ते जवळपास 3500 रुपयाच्या आसपास होतं. आता 3500 रुपयाला जर सोयाबीन आहे जगाच्या बाजारात अवेलेबल, तर भारतात ते सोयाबीन केव्हा येऊ शकतं?
किंवा जर $325 ही ढेपीचा भाव आहे सोयाबीनच्या DOCचा, तर तेही केव्हा येऊ शकतं. म्हणजे याच्यापेक्षा जास्त काही भाव वाढू शकत नाही. आणि भारतातून सोयाबीनची DOC जी एक्सपोर्ट होत होती आणि त्या एक्सपोर्टला GM नसल्यामुळे एक प्रीमियम मिळत होतं, ते आता काही जास्त मिळू शकत नाही. जर जगाच्या बाजारात ₹3000 DOCचा भाव असेल, तर आपली ढेप जास्तीत जास्त ₹4000 जाईल. म्हणजे आपल्याकडे आज जे ₹4000-4200 सोयाबीनचे भाव आहेत, त्याच्यापेक्षा खूप जास्त भाव होणार नाहीत. चांगल्यात चांगला सोयाबीन माझ्या माहितीप्रमाणे 4500-4600 पर्यंत खपतो आहे. पण मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना असल्यामुळे तिथे सुद्धा 4200-4400च्या याच्यापेक्षा जास्त चांगल्या सोयाबीनचे भाव नाही. आणि सोयाबीन उद्योगाला या भावात माल मिळतो आहे. अमेरिकेचा जो धोका आहे की आपण त्यांचं सोयाबीन आयात करू, तो धोका अजूनही टळलेला नाही. मका आयातीचा धोकाही टळलेला नाही. इथेही सोयाबीनच्या ढेपीला निर्यातीला सबसिडी दिली तर थोडेफार सोयाबीनचे भाव वाढू शकतील. पण आता त्या निर्यातीला सबसिडी मिळेल का, हा खरा लाख मोलाचा प्रश्न आहे. तीच परिस्थिती कापसाची आहे. कापसाचे भाव सुद्धा अमेरिकेत 62-65 सेंट पासून कॉटलुक एचा 73 सेंट पर्यंत भाव आहे. म्हणजेच जवळपास ₹50,000 खंडीच्या आसपास अमेरिकेत भाव आहेत. आणि भारतात जर आपण विचार केला तर ₹52,000 ₹53,000 खंडी हा आपल्याकडे भाव आहे. कारण अमेरिकेचा कापूस जर आयात केला तर तो याच पडत्यामध्ये पडेल किंवा याच्यापेक्षा थोडा महाग पडेल. आणि म्हणून जी आयात आहे ती सुद्धा 48 लाख गाठीपर्यंत आयात होईल असा आता अंदाज येतो आहे. आपली निर्यात कमी होणार आहे. कापसाची मागच्या वर्षी 18 लाख गाठी झाली, यंदा 17 लाख गाठी, म्हणजे 1 लाख गाठ निर्यात कमी होणार आहे. कारण आपले भाव जास्त आहेत आणि जगाचे भाव कमी आहेत. आपल्याकडे थोडेफार जे कापसाला 7200, 7200 पासून 7500, 7600 पर्यंत भाव मिळतात आहेत, ते सरकीच्या भावात वाढ झाल्यामुळे मिळतात आहेत. कारण की सरकीच्या ढेपीला मागणी डेअरी इंडस्ट्रीमध्ये चांगली आहे. माझी माहिती अशी आहे की ₹3500 सरकीचे भाव गेलेले आहेत आणि म्हणून हे भाव आपल्याला मिळतात आहेत. त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही तेजी येण्याची शक्यता नाही. आपण आयात कर पुन्हा लावणार का हा प्रश्न आहे. जर आयात कर लावला तर मग ₹4-5,000 खंडीचे भाव वाढू शकतात आणि ₹300-400 कापसाचे भाव वाढू शकतात आणि MSPच्या जवळपास आपण जाऊ शकतो. पण सध्याची परिस्थिती या तिन्ही पिकांची अशी आहे की आपण MSPच्या जवळ नाही आणि सरकार MSPच्या खरेदीची टाळाटाळ करते आहे. इथे मी तुम्हाला सबसिडीबद्दल म्हटलं की मक्याचे व्यापारी सुद्धा सबसिडीची मागणी करतात आहेत. कापसाला सुद्धा निर्यातीला सबसिडी दिली तर होऊ शकतं किंवा आयात कर लावला तर कापसाला MSP मिळू शकते. सोयाबीनची परिस्थिती तशीच आहे. आपण खाद्यतेलावरचा आयात कर काही वाढवत नाही आहे आणि सोयाबीनच्या DOCच्या निर्यातीला सुद्धा आपण सबसिडी देऊन प्रमोट करत नाही आहे की आमची GM नाही तर तुम्ही घ्या ती. पण एक महत्त्वाची घटना पुन्हा घडते आहे. ती आहे साखर उद्योगामध्ये ऊस उत्पादकांकरता. आपला ऊस उत्पादक, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, मका उत्पादक असा वाद नाही तयार करायचा. पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की आमच्या देशामध्ये ऊसाला जे संरक्षण आहे, साखरेला जे संरक्षण आहे ते बाकीच्या पिकांना नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी 20 ऑक्टोबर 2025ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्राकडे एक पत्र पाठवलेलं आहे की साखरेची MSP मिनिमम सेलिंग प्राईस ही ₹3100 आहे, ते ₹4100 करा. म्हणजे ₹10 वाढवा, 30% वाढवा. बरोबर आहे. ऊसाचे भाव वाढले या 10 वर्षात तर साखरेची MSP पण वाढायला पाहिजे. पण मग हाच नाही बाकीच्या पिकांना का नाही. आता बातमी अशी येते की भारत सरकार सुद्धा मिनिमम सेलिंग प्राईस शुगरची वाढवायला विचार करत आहे. आणि दुसरीकडे भारत सरकारने साखर निर्यातीला 15 लाख टनाची संमती देऊन टाकलेली आहे. आता 15 लाख टन साखर भारतातून निर्यात करायची ते शक्य आहे का.
माझी माहिती अशी आहे की आज जगाच्या बाजारात $420 प्रति टन हा साखरेचा भाव आहे. 90 रुपयाचा डॉलर म्हणजे अवमूल्यन झाल्यानंतर सुद्धा 38 रुपये किलो जगाच्या बाजारात साखर आहे. म्हणजे आपली साखर जर निर्यात करायची असेल तर कारखान्याला ती 3600 रुपयाला विकावी लागेल कमीत कमी. मग 4100 रुपये जर मिनिमम सेलिंग प्राइस केली तर कारखाने 3600 रुपयाला साखर कशी विकतील आणि मग निर्यात कशी काय शक्य होईल? आज 31 रुपये MSP असताना सुद्धा बाजारात तुम्ही मी 40 रुपये किलो साखर घेऊन खातो. म्हणजे 31 रुपये मिनिमम सेलिंग प्राइस असताना सुद्धा जास्त भावात साखर कारखाने विकू शकतात ना. मग 41 रुपये करायची गरज काय आहे? पण साखर उद्योगाला 50 रुपये किलो साखर देशात करता यावी हा तर प्रयास नाही ना. त्यालाही आमचा विरोध नाही, आम्ही घेऊ ना 50 रुपये किलो साखर. पण मग इतर शेतमालाचे भाव का पाडले जातात आयात करून, याचं उत्तर सुद्धा विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि मी पुन्हा इथे आज सांगून हे संपवतो. मग आपण उद्या पुन्हा बोलू लागेल दुसऱ्या याचं एक्सप्लेनेशन करूया आपण की जगातले बाजारात आज हे जे भाव पडलेले आहेत अमेरिकेत, सोयाबीनचे असो, कापसाचे असो, मक्याचे असो, या भावात काही तिथला शेतकरी सुखी नाही आहे. त्याचा खर्च निघत नाही आहे. आणि म्हणून परवा $12 बिलियन एक नवीन पॅकेज ट्रम्प साहेबांनी अमेरिकेच्या शेतकऱ्यांकरता जाहीर केलेलं आहे. हे फार कमी आहे तसं पाहिलं तर. शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम तशी फार कमी आहे. माझी माहिती अशी आहे की $25 पर एकर सोयाबीनला मिळणार आहे, $40-45 पर एकर मक्याला मिळणार आहे आणि $60 प्रति एकर कापसाला मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये मोठ्यात मोठा शेतकरी आहे त्याला $1.5 लाख पर्यंत देण्याची व्यवस्था आहे. आपल्यासारखं 2 हेक्टरपर्यंत वगैरे नाही आहे. आता ही अतिरिक्त आहे. याच्या आधीची जी सबसिडी आहे, इन्शुरन्समधली सबसिडी आहे, मार्केट इन्कममध्ये सबसिडी आहे, ते सगळं वेगवेगळं आहे. त्याच्यावरही बोलता येईल, मला त्याची माहिती काढायची आहे. पण तिथे अशा पद्धतीने सबसिडी दिली जाते. त्याच्यामुळे तिथला शेतकरी इतक्या स्वस्त भावात माल विकू शकतो. म्हणजेच तो या बाजार भावावर जगत नाही, तो सरकारच्या तिजोरीवर जगतो. ही जी वस्तुस्थिती आहे ही सुद्धा आपल्या देशातले नेते सगळ्या पक्षांचे केव्हा मान्य करतील? आणि शेतकऱ्यांकरता PM किसान सन्मान निधी किंवा लाडकी बहीण किंवा 5 किलो धान्य याच्यावरच गावाच्या लोकांना किती दिवस जगवत राहण्याकरता गुलाम म्हणून ठेवतील, याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण मनरेगा सुद्धा मोदी साहेब आता बंद करतात आहेत. कारण मनरेगाच्या मजुरीवरच गावातल्या माणसांचं अनेक भागात जीवन आहे. पण ते सुद्धा बंद करण्याचा प्रयास सुरू झालेला आहे. आणि मनरेगाची मजुरी फक्त 240 रुपये जाहीर करून तर मोदींनी मी तुम्हाला गुलामच समजतो याची सुद्धा खात्री तुमच्या माझ्या मनात करून दिलेली आहे. थोडा विचार करावा गंभीरपणे या सगळ्या परिस्थितीचा आणि आपण याच्यावर पुन्हा बोलूया. धन्यवाद. नमस्कार.